नमस्कार मित्रांनो, मी संकेत थोरात आणि मी सध्या UK राहत आहे. इकडे बॉम्ब वगैरे काही येत नाही, बट मी आत्ता न्यूज बघत होतो. तर न्यूज बघता बघता मला एक न्यूज आली. कुठली ती अभिनेत्री तिनं मोदींना ट्विट केलंय की मी इथं अडकल्या. ते जाऊ द्या, सगळं जाऊ द्या. ती अभिनेत्री तिथं अडकल्या म्हणून सगळे TV चॅनल, मीडिया वगैरे तिचं बातम्या वगैरे सगळीकडे व्हायरल करत आहेत. पण तुम्ही असं कुणी लक्षात घेतले का की आपल्या इकडचे टुरिस्ट लोक पण तिकडं अडकलेत, किंवा जे JNPT बंदर आहे, आपलं पोर्ट आहे, तिथं हजारो कोटीचा शेतकऱ्यांचा माल, केळी असू द्या, कांदा असू द्या, हे सगळं अडकले. शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान होतंय हे कुणाला दिसत नाही. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं कुणाला दिसत नाही, पण हे अभिनेत्री ना अभिनेता कुठं अडकले की त्यांना लगेच बरोबर दिसते. मगाशी मी एका केळी बागायतदाराचा व्हिडिओ बघितला. तेवढा माल तर साहेब तुमच्या पाया पडतो, पण तेवढा माल काढून घ्यावा लागला. अक्षरशः रडत होता की आपली डील झालेली आणि एवढे पैसे ठरलेलं, पण आता तुमची कंपनी आमचा माल घ्यायला नकार देत आहे. तर आम्ही कुणापुढं हात पकडू किंवा हात जोडू? सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात ते एका शेतकऱ्यामुळं, बळीराजामुळं मिळतात. त्यामुळे त्याच्यासाठी पण कोणीतरी व्हिडिओ करायला पाहिजे, बातम्यावरती दाखवायला पाहिजे. एका शेतकऱ्यासाठी माझी तर ही भावना आहे, कारण माझा पण आईबाप एक शेतकरीच आहे. मला वाटलं म्हणून मी व्हिडिओ पोस्ट करतोय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. थँक्यू.